आवाज, प्रत्येक चेंडूत लपलेला मृत्यूचा एक डाव, टीव्हीच्या चकमकीत जागला एक पुरातन शाव, प्रत्येक विकेटमध्ये विझत गेली जीवनाची एक ज्योत. आस्थाने बदलला खेळाचा तो निर्णय. पुढची ओव्हर सांगते कहाणी आहे अर्धवट किस्सा. आणि ही आऊट. खेळ संपला आता. धुळीने माखलेली एक निळी जीप एका खूप जुन्या दगडाच्या आणि लाकडाच्या घराच्या समोर येऊन थांबते. हे घर असं दिसतं जसं की वर्षानुवर्ष साफ केलं नसेल. भिंतींवर वेली वाढलेल्या आहेत आणि खिडक्या काळ्याभोर डोळ्यांसारख्या दिसतायत. जीपमधून 3 लोक बाहेर पडतायत. आस्था सगळ्यात पुढे आहे. ती समजूतदार आणि धीट दिसते. कल्पना तिची लहान बहीण आहे. ती आपल्या फोनमध्ये सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करते. पियुष त्यांचा चुलत भाऊ आहे. त्याने पिवळ्या रंगाची जर्सी घातली आहे आणि त्याच्या खांद्यावर एक मोठी बॅग आहे. आस्था त्या जुन्या घराकडे पाहते आणि हळूच एक सुस्कारा सोडते. मग ती तिच्या खिशातून एक जड लोखंडी चावी बाहेर काढते. शेवटी आपण पोहोचलोच. आजोबांचं घर अगदी तसंच आहे जसं माझ्या लक्षात होतं. इथे तर फोनचं नेटवर्क पण येत नाहीये. ताई, आपण इथे 1 आठवडा कसं राहायचं? अगं, नेटवर्कची चिंता नको करूस रे तू. आज IPL ची फायनल आहे. फक्त वीज असायला हवी. मी माझ्या टॅबलेटवर मॅच नक्की बघेन. पियुष, तू आणि तुझं क्रिकेट आधी सामानात घेऊन चल. आस्था दरवाजा उघडते आणि तिघे आत जातात. तिघेही घरात येतात. घरामध्ये सगळीकडे अंधार आणि सावल्या आहेत. फर्निचरवर पांढऱ्या रंगाच्या चादरी आहेत आणि हवेमध्ये एक दमट घाण वास आहे. आस्था आणि कल्पना त्यांच्या बॅग्स घेऊन आत जातात आणि धुळीने माखलेल्या खोलीला नीट निरखून पाहतात. पियुष धावत खोलीच्या एका कोपऱ्यात जातो. तो एका जुन्या मोठ्या टीव्हीवरून चादर बाजूला काढतो. 1990च्या काळातला एक मोठा डब्यासारखा टीव्ही आहे. हा बघ, जुना डब्बा टीव्ही. मला वाटलं आजोबांनी ह्याला फेकून दिलं असेल. पियुष, हा चालणारही नाही. हा किती जुना आहे. प्रयत्न करायला काय जाते. आणि जर हा चालू झाला तर मॅच बघण्यात मजा येईल आपल्याला. जेव्हा तिघेही घर बघत असतात तेव्हा अचानक कुणीतरी दरवाजा ठोकतं. असं दिसतंय कुणीतरी आलंय. कदाचित गावातून कुणी आपल्याला भेटायला आलं असेल. आस्था दरवाजाच्या दिशेने जाते आणि तो उघडते. दारात कविता उभी आहे, जी गावातलीच एक मुलगी आहे. तिने साधारणसा एक कुर्ता घातलाय आणि ती खूप घाबरलेली दिसतेय. तिच्या हातात फळांची एक छोटी टोपली आहे, पण तिचे हात थरथरतायत आणि ती सारखं मागे गावच्या रस्त्याकडे पाहतीये. तुम्ही सगळे इथे राहायला आलात? तुम्ही शहरातून आलात? हो, मी आस्था आहे. हे माझ्या आजोबांचं घर आहे. तू कोण आहेस? माझं नाव कविता आहे. मी जवळच्याच घरात राहते. माझ्या आईने ही फळं पाठवली आहेत. पण माझं ऐकाल तर आज रात्री तुम्ही घराच्या आतच थांबा. कल्पना सुद्धा दरवाजावर येते. का? इथे कोणी जनावर आहे का? जनावर नाही. जेव्हा गावामध्ये शांतता पसरते तेव्हा जुने आवाज परत येतात. विशेषतः जेव्हा मैदानावर वीज कडाडते. सापडलं. केबलची वायर मिळाली. पियुषचा आवाज ऐकताच कविताचा चेहरा पिवळा पडतो. जर तुम्ही टीव्ही पाहत असाल तर सावध राहा. इथला टीव्ही तेच दाखवतो जे त्याला दाखवायचं असतं. कविताच्या बोलण्यामध्ये एक विशिष्ट रहस्य जाणवतं. एवढं बोलून ती फळांची टोपली दरवाजावर ठेवते आणि निघून जाते. अगं ऐक. हॅलो, सोड ना ताई. वेडी आहे ती वाटतं. आस्था मान हलवून सहमती दर्शवते. ती थोडी चिंतेत दिसते, पण ती गोष्ट तिथेच सोडून देते. आता रात्र झालीये. सूर्य मावळलाय.
आणि गावात पूर्ण अंधार पसरलाय. पियुष जुना टीव्ही चालू करतो. तो जमिनीवर बसलेला दिसतोय आणि त्याच्या हातामध्ये नाश्त्याची एक वाटी आहे. आस्था आणि कल्पना जुन्या सोफ्यावर बसल्या आहेत. पियुष टीव्हीचा नॉब फिरवतो. मग स्क्रीन चमकायला लागते. काळ्या सफेद रेषा जोरात इथे तिथे धावू लागतात. मग हळूहळू एक चित्र दिसू लागतं. हे एक क्रिकेटचं मैदान आहे, पण काहीतरी विचित्र दिसतं. गवत हिरवं नाही तर फिकं धूसर दिसतं. खेळाडूंनी अशी जर्सी घातलीये ज्यावर कोणतं नाव नाहीये. दर्शक सुद्धा खुश दिसत नाहीयेत. ते अगदी शांत बसलेले आहेत, जणू दगडाच्या मूर्त्याच आहेत. हा कसा चॅनल आहे आणि हा रंग इतका विचित्र का आहे? कदाचित सिग्नल कमजोर आहे. ते बघ, ही तर चेन्नई आणि मुंबईची मॅच वाटते. पण स्कोअरबोर्ड बघ, हे काय लिहिलंय? स्क्रीनच्या खाली बनलेल्या स्कोअर बोर्डवर लिहिलेलं असतं विकेट इक्वल टू लाईफ. ही कोणती तरी चेष्टा दिसतीये. कुठल्या तरी फिल्मचा सीन असणार. हे पाहून तिघेही हैराण आणि उत्सुक होतात. थोड्याच वेळात मॅच वेगाने पुढे सरते. स्क्रीनवर एक चेंडूबाज धावत येतो. तो खूप उंच दिसतो आणि त्याच्या टोपीच्या सावलीत त्याचा चेहरा लपलेला आहे. तो चेंडू फेकतो. फलंदाजचा नेम चुकतो आणि स्टंप्स हवेत उडतात. आउट! आउट! काय कमाल बॉल टाकलाय. त्याच वेळी किचनमधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. दोन्ही मुली अचानक दचकतात. पियुष, उठ, बघ किचनमध्ये काय पडलंय. पियुष किचनच्या दिशेने जातो. जसा तो आत जातो तो पाहतो की जमिनीवर एक मोठं मातीचं मडकं फुटलेलं आहे. पण तिथे ना कुठली हवा असते ना मांजर. खिडकी सुद्धा बंद असते. तेवढ्यात कल्पना आणि आस्था सुद्धा तिथे पोहोचतात. हे स्वतःहूनच कसं पडलं? पियुष जमिनीकडे पाहतोय. तो तुटलेल्या मडक्याकडे इशारा करतो. मातीच्या मडक्याच्या तुकड्यांजवळ एक छोटासा क्रिकेटचा चेंडू दिसतो. तो जुनाट, घाण आणि ओला आहे. तिघेही हे पाहून स्तब्ध होऊन जातात. थोड्याच वेळात आस्था, कल्पना आणि पियुष टॉर्च घेऊन बाहेर पडतात. ते वेगवेगळ्या दिशांना जाऊन काहीतरी शोधू लागतात. त्यांना हे जाणून घ्यायचंय की कुणी त्यांच्यासोबत मस्करी तर करत नाहीये. पूर्ण गाव अगदी शांत आहे. इतर घरांमध्येही कोणताही उजेड दिसत नाहीये. अचानक आस्था पाहते की कविता तिच्याकडे धावत येतेय. ती रडतीये. हे पाहून पियुष आणि कल्पना सुद्धा तिथे पोहोचतात. ते सुरू झालं. माझे काका ते पडले. जशी त्या टीव्ही मध्ये विकेट गेली ते अंगणामध्ये पडले. त्यांचं शरीर दगडासारखं थंड पडलंय. काय काय म्हणतेस तू? टीव्ही आणि तुझ्या काकांचं काय घेणं देणं आहे? या गावामध्ये एक शाप आहे. या गावातली लोक वर्षानुवर्ष मॅचवर सट्टा लावायचे. पण एके दिवशी सगळं बदललं. एका अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे या गावाचा खेळाडू आयुष हारला आणि गावातील सगळी लोक त्या कारणाने सट्टा हारले. लोकांना ही हार पचली नाही. त्या लोकांनी आयुषला त्याच्याच घरात जिवंत जाळलं आणि तेव्हापासून इथे तो प्रत्येक माणसाला मारतो जो क्रिकेट पाहतो. मी हे सगळं नाही म्हणत. ही सगळी अंधश्रद्धा आहे. तेव्हाच घरामधून टीव्हीचा आवाज येऊ लागतो. मॅच मध्ये बसलेले दर्शक अचानक ओरडू लागतात. तो आनंदाचा जल्लोष नसतो तर एक दुःखद, खरोखरची किंकाळी असते. तिघेही परत धावत घरात येतात.
आता टीव्हीची स्क्रीन खूप जोरात चमकते. त्याचा प्रकाश विचित्र हिरवा आहे. स्क्रीनवर तोच उंच चेंडूबाज आपल्या रनच्या सुरुवातीला उभा आहे. तो स्क्रीनच्या समोर पाहतोय, जसं की तो यांच्याकडेच पाहतोय. आता स्कोर बोर्डवर लिहिलेलं आहे, घेतलेल्या विकेट्स 1, पुढची निशाणी घर 4. आस्थाताई, आपल्या घराचा नंबर काय आहे? आस्था घराजवळ असलेल्या जुनाट लाकडी खांबाकडे पाहते. तिथे एक फिकी पडलेली धातूची प्लेट आहे, ज्यावर नंबर लिहिलेला आहे 4. पियुष, टीव्ही बंद कर आत्ता. पियुष टीव्ही जवळ जातो. तो बटन दाबतो, पण काहीच होत नाही. तो भिंतीवरून कनेक्शन काढून टाकतो, तरी सुद्धा टीव्ही बंद होत नाही. स्क्रीन सुरूच राहते. हा विजेशिवाय चालतोय, हे असं कसं होऊ शकतं? तिघेही एकमेकांना पाहून सुन्न होतात. खोली अचानक एकदम थंड पडते. त्यांचे श्वास हवेत अचानक थंड पडतात. स्क्रीनवर चेंडूबाज पुन्हा पळू लागतो. त्याच्या प्रत्येक पावलाचा आवाज असा गुंजतो, जसं त्यांच्या घराच्या जमिनीवर कुणी हातोडा मारत असेल. आपल्याला याला थांबवावं लागेल. जर पुढची विकेट पडली तर आपण सगळे मारले जाऊ. पियुष, टीव्ही तोडून टाक लवकर. पियुष त्याच्या बॅगेतून एक जड बॅट काढतो. तो पूर्ण ताकदीने ती बॅट उचलून त्या टीव्हीवर मारायला जातो, पण बॅट हवेतच थांबते. जशी कोणती अदृश्य ताकद ती थांबवण्याचा प्रयत्न करते. पियुष पूर्ण प्रयत्न करतो, पण तो बॅट हलवूही शकत नाही. मला हलता येत नाहीये. कुणीतरी माझा हात पकडलाय. टीव्हीवर चेंडूबाज आपल्या स्पॉटवर पोहोचत आलाय. तो चेंडू फेकणारच आहे. आस्था खोलीमध्ये चहूकडे पाहते. तिला तिच्या आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. ती खोलीमध्ये असलेल्या एका जुनाट कपाटाकडे पाहते. कल्पना, माझी मदत कर, ते कपाट उघड. आस्था आणि कल्पना त्या कपाटाजवळ जातात. ते कपाटाचे जड दरवाजे उघडतात. आत जुनाट क्रिकेटच्या ट्रॉफीज पडलेल्या आहेत आणि एक खूप जुनी चांबड्याने बांधलेली वही सुद्धा आहे. आस्था ती वही उघडते. ती एक डायरी असते. ही मॅच संपलेली नव्हती. 1983 ची एक जुनी मॅच. आजोबा अंपायर होते. त्यांनी चुकीचा निर्णय दिला होता आणि त्याच निर्णयामुळे त्या खेळाडूला या लोकांनी मारलं. तोच खेळाडू आता परतलाय. तो 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 त्याचा बदला पूर्ण करू पाहतोय. टीव्हीवर चेंडू फेकला जातो. स्क्रीनवर फलंदाज तो हवेत जोरात मारून उडवतो. स्क्रीनवर चेंडू हवेमध्ये उंच जाताना दिसतो. मग दृश्य खालच्या दिशेने येते. आता ते मैदान आधीसारखं नाही राहत. ते आता स्टेडियम नाहीये, तर गावातलं मैदान बनलंय. चेंडू आता एका खेळाडूच्या दिशेने खाली येतोय आणि खेळाडू तो चेंडू पकडण्यासाठी उभा दिसतोय. जर त्याने कॅच पकडली तर विकेट पडेल. आपल्याला खेळाचा नियम बदलावा लागेल. आजोबांनी असं लिहिलंय की खेळ तेव्हाच थांबेल जेव्हा अंपायर त्याचा निर्णय बदलेल. पण अंपायर कुठे? आजोबा तर कधीच वारलेत. आस्था पियुषने पकडलेल्या जुन्या क्रिकेटच्या बॅटकडे पाहते. त्यावर एक साईन आहे. ते तिच्या आजोबांचं साईन आहे. आस्था पियुषच्या जखडलेल्या हातांनी ती बॅट पकडते. ताकद खूप जास्त आहे, पण ती पूर्ण ताकद लावून बॅट खेचते. मग ती टीव्ही समोर उभी राहते. मैदानात जे घडलं ते चुकीचं होतं. मी हा सामना रद्द करते. स्क्रीनवरचा चेंडूबाज अचानक थांबतो. तो आपली मान वळवतो. आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय. तो एक सांगाडा आहे, ज्याचे डोळे लाल चमकतात. आपल्या हाडांसारखी बोटं उचलून सरळ आस्थाकडे बोट दाखवतो. खेळ अर्धवट आहे. न्याय हवाय. न्याय खेळ संपवून होईल, जीव घेऊन नाही. मी अंपायरची वारस आहे. मी हा नो बॉल घोषित करते. घर हलू लागतं. छतावरून माती पडू लागते. टीव्हीचा उजेड इतका प्रज्वलित होतो की सगळ्यांना आपले डोळे बंद करावे लागतात. काही वेळानंतर उजेड हळूहळू कमी होतो. आस्था तिचे डोळे उघडते.
आता टीव्हीची स्क्रीन काळी झालीये, त्याची काच सुद्धा तुटलेली दिसते. घरातला थंडावा गायब झालेला आहे. पियुष जमिनीवर पडतो. आता तो त्याचे हात हलवू शकतो. कल्पना आणि कविता अजूनही थरथरतात, पण त्या सुरक्षित आहेत. हे सगळं संपलंय का? टीव्ही मेला, खरंच मेला. कविता खिडकी जवळ जाते. बाहेर चंद्र उगवलाय आणि धुकंही साफ झालेलं आहे. ती मुलींकडे पाहते आणि मान हलवते. तुम्ही त्याला शांत केलं. गाव आता शांत झोपू शकेल. हेही दीर्घ श्वास घेतात आणि एकमेकांकडे पाहून मान डोलावतात. सकाळ होते. गावामध्ये सूर्योदय होतोय. सगळं काही पवित्र आणि सुंदर दिसतंय. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. आस्था, कल्पना आणि पियुष आपल्या बॅग्स जीपमध्ये ठेवतात. त्यांना आता एक क्षणही थांबायचं नाहीये. कविता दरवाजावर उभी राहून त्यांना निरोप देतेय. स्वतःची काळजी घे कविता, आणि कदाचित काही काळ टीव्ही पाहू नकोस. मी कधीच पाहणार नाही. तुम्ही नीट जा. कविता तिथून निघून जाते. आस्था आणि कल्पना तिथेच उभ्या राहून तिला जाताना पाहतात. जीप सुरू होते. पियुष शांत बसलाय. त्याने आता पिवळ्या रंगाची जर्सी घातली नाहीये. तो ती त्यांच्या बॅग्सच्या खाली लपवून ठेवतो. आस्था आणि कल्पना सुद्धा गाडीमध्ये बसतात आणि ते तिथून निघून जातात. ते गावापासून दूर जातात. रस्ता ओबडधोबड आहे. आपल्या बॅगेतून काहीतरी काढण्यासाठी हात पुढे करतो. फक्त एकदा बघू दे की काल रात्रीची खरी IPL कोण जिंकलं. न्यूज तर नक्कीच आली असेल. आस्था त्याच्याकडे पाहते. तिला त्याला नकार द्यायचा आहे, पण तिला सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता आहे. पियुष टॅबलेट सुरू करतो. स्क्रीन सुरू होते. तो एक स्पोर्ट्स ॲप उघडतो. वर न्यूज असते, वाईट हवामानामुळे मॅच कॅन्सल केलेली आहे. पियुष आश्चर्यचकित होतो आणि खाली स्क्रोल करू लागतो. आश्चर्य आहे, काल रात्री कुठेच मॅच नाही झाली. मग काल रात्री आपण काय पाहिलं? कल्पना मागच्या खिडकीत बसून बाहेर पाहू लागते. घर आता खूप दूर राहिलंय. ती आपल्या फोनकडे पाहते. तेव्हा अचानक तिचा फोन चमकतो. तिला एक नोटिफिकेशन येतं. अरे, माझं नेटवर्क आलं. मला एक व्हिडिओ मेसेज आलाय. कुणाचा आहे? कल्पना मेसेज उघडते. त्यावर एक व्हिडिओ फाईल असते, पण पाठवणाऱ्याचं नाव नसतं. ती ते ओपन करते. व्हिडिओमध्ये त्यांच्याच जीपचं आतलं दृश्य दिसू लागतं, अगदी तसंच जसं ते आत्ता बघतायत. कॅमेरा त्यांच्या मागे आहे. व्हिडिओमध्ये एक हलका आवाज कुजबुजतो. हा त्याच कॉमेंटेटरचा आवाज आहे जो टीव्हीवर ऐकू येत होता. पुढची ओव्हर अजून बाकी आहे. फोनच्या स्क्रीनमध्ये चालू असलेल्या व्हिडिओमध्ये मागच्या सीटमधून एक हात हळूहळू वर येऊ लागतो. तो एक फिकट हाडांसारखा हात आहे, ज्याने हातात एक क्रिकेट बॉल पकडलेला आहे. कल्पना हळूहळू तिची मान मागच्या सीटवर वळवू लागते.